Good evening all. Today we are going to take the problem set of the lesson arithmetic progression, and right now we are going to take the examples of the arithmetic progression which is today we are going to take the start examples only. So on the page number 80, three start examples are there, 11 number, 12 number and 13 number. So today we are going to take only start example घेणार आहोत आज आपण, जे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत आणि सहजासहजी लक्षात येत नाहीत. सो दिस इज गोइंग टू टफ वन. थोडंसं हार्ड आहे, डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळेच फक्त याचाच व्हिडिओ बनवते, जेणेकरून यू कॅन वॉच रिपीटेडली आणि तुमचे कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर होतील. सो वी आर स्टार्टिंग विथ द एक्झाम्पल नंबर 11. ओके, सी problem set of the arithmetic progression. We are going to take the example number 11. We are going to write the given here. Given. What is given? See, first term of an AP is A. Given first term of an AP is small a. म्हणजे T1 is equals to small a आहे. जनरली पण आपण small a घेतो. Secondly, second term is B and second term is small b and nth term पण दिलेली आहे बघा, and last term is nth term, last term is C and you can take comma here and last term is C. That is, याचाच अर्थ काय होतो, T1 is equals to A, T2 is equals to B, last term is Tn is equals to C. आय होप याच्यामध्ये दिलेल्या स्टेटमेंट्स मधून आपण ह्या ज्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत याच्यामध्ये कुणाला काही डाऊट नसावा. त्यांनी फर्स्ट टर्म ए दिली होती, सेकंड टर्म बी दिली होती आणि थर्ड टर्म लास्ट टर्म तुम्हाला दिली होती सी. नाउ आय एम गोइंग टू रीड द क्वेश्चन. सी, शो दॅट सम ऑफ ऑल टर्म्स इन जनरल आपण काय म्हणतो रे बाळांनो, एस एन विचारलेला आहे. सम ऑफ ऑल टर्म्स इज नथिंग बट एस एन. हियर we have to find sum of all terms. एक्झाम्पल कसं सोपं आहे. sum of all terms, that is we have to find Sn is equals to question mark. We have to find out the value of the Sn. बिफोर दॅट n किती आहेत नक्की माहितच नाही, त्यामुळे Sn चा फॉर्म्युला सॉल्व करताना n ची व्हॅल्यू आपल्याला किती आहे हे आधी फाइंड आउट करावं लागेल. सो युजिंग Tn वी आर गोइंग टू सॉल्व दी फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ n. Tn चा फॉर्म्युला वापरायचा आणि त्याच्यावरून n काढायचा आहे आणि मग a ची व्हॅल्यू माहिती आहे, कॉमन डिफरन्स काढू शकतो. d ची व्हॅल्यू येणार आहे तुमची d2 t1 म्हणजे b a. d a म्हणजे a चा आहे, n तुम्हाला Tn च्या फॉर्म्युल्यावर फाइंड आउट करता येईल. तुम्ही Sn च्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या की डेफिनेटली तुमचं ते शो दॅटचं जे आन्सर आहे ते येणार आहे. शो दॅटचं आन्सर जे आहे ते येणार आहे. सो Sn is equals to question mark. Here or now common difference small d is equals to, we are going to calculate the common difference. Common difference small d is equals to t2 minus t1. आपण गणित आहे असं समजा, साधा नंबर्स आहेत, जनरली जसं फाइंड आउट करतो तसं. d इज इक्वल्स टू काय येणार आहे, t2 minus t1 म्हणजे b minus a. नंबर नाही, सो d ची व्हॅल्यू आली बाळांनो तुमची d minus a. हियर n इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. आपल्याला पहिल्यांदा n फाइंड आउट करायचं आहे Sn च्या फॉर्म्युल्यासाठी. we know that first term a is equals to a चा आहे त्यामुळे डबल लिहिलेलं आहे. we know that formula of Tn is equals to a plus n minus 1 into b. या फॉर्म्युल्याचा वापर करून you have to find out the value of nothing but n. So see here we are going to solve the Tn for getting the value of n. n नक्की काय आहे तो आपण हा फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करूया. Tn म्हणजे काय दिले c. So substitute the value. Tn is nothing but c. c is equals to फॉर्म्युल्यामधला a होता तसा फर्स्ट टर्म a as it is, a plus n minus 1. n minus 1 मधला n फाइंड आउट करायचा as it is. d ची व्हॅल्यू आहे बाळांनो तुमची b minus a into b minus a, याला ब्रॅकेट टाकायचा कारण ती पूर्ण
डी ची व्हॅल्यू आहे. इथं ब्रॅकेट नेसेसरी आहे, अदरवाइज बी फक्त मल्टिप्लाय होईल मायनस ए. व्हॅल्यू ऑफ डी इज नथिंग बट बी मायनस ए. इफ यू वॉन्ट टू राईट द रिझन यू कॅन राईट हिअर substituting the values. You can write here substituting the values. Substituting the values you are able to write this. Now see, हे plus a इकडे जाऊन minus a होईल. c minus a is equals to दोन्ही ब्रॅकेट लिहिते बघा n minus 1 into b minus a. इथे तुमच्याजवळ दोन चॉईसेस आहेत. हे मल्टिप्लाय इकडे डिवाइड केलं तरी चालेल किंवा b मायनस a ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालते. पण मल्टिप्लाइंग b मायनस a जास्त सोपं जाते किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं. तुम्हाला मी दोन्ही वेज दाखवते ते सिम्प्लिफाय करायचे. मी काय करते b मायनस a ने याला मल्टिप्लाय करते डायरेक्ट पूर्ण n ने ह्याला मल्टिप्लाय करायचे पण पूर्ण ब्रॅकेटला आतमध्ये मल्टिप्लाय करायची गरज नाही. किंवा सोपं वाटत असेल तर हे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार आहे पूर्ण ब्रॅकेट डिवाइड होणार b मायनस a. आता बघा इकडे काय राहिलं फक्त n मायनस 1. ओके, आता हे मायनस 1 इकडे नेले तर काय होणार आहे प्लस 1. सो c मायनस a डिवाइडेड बाय b मायनस a. जर तुम्हाला डिफिकल्टी वाटत असेल तर मेक द ब्रॅकेट्स हियर प्लस 1. हे मायनस 1 इकडे जाऊन झाले प्लस 1 इज इक्वल्स टू n. नाउ जस्ट सिम्प्लिफाय द व्हॅल्यू ऑफ n. तर एक साइड रिअरेंज करते बघा. आधी लेफ्ट साइड राईट ला राईट साइड लेफ्ट साइडला लिहिते n इज इक्वल टू c मायनस a ब्रॅकेट टाकला बघा b मायनस a ब्रॅकेट आहे प्लस 1. ज्याला डिनॉमिनेटर नसतो त्याला माहिती आहे मॅथ्स मध्ये सबका मालिकेच्या रूलनुसार डिनॉमिनेटर काय येणार आहे बाळांनो इथं 1. नाउ डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन, मेक द इक्वल डिनॉमिनेटर, क्रॉस मल्टिप्लाय करा. n इज इक्वल्स टू c मायनस a इंटू 1. c मायनस a च राहणार आहे ब्रॅकेट टाका प्लस हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे b मायनस a डिवाइडेड बाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर आला तुमचा b मायनस a. आता remove the brackets on the numerator. काय लिहिलं बघा n is equals to n is equals to c minus a plus b minus a होते तसे टर्म्स आपले divided by b minus a as it is. Therefore n is equals to c plus b minus 1 into minus 1 minus 2 होते. minus 1 इथे minus 1 इथे c plus b लिहिलं इथला minus 1 आणि इथला minus 1 दोन्ही मिळून झाले minus 2a डिवाइडेड बाय b मायनस a. ही मिळाली तुमची n ची व्हॅल्यू. Sn च्या फॉर्म्युल्यामध्ये जिथे जिथे n आहे तिथं तुम्हाला हा मोठाच्या मोठा ब्रॅकेट रिप्लेस करायचा आहे. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन सांगते. इथं पर्यंत कुणाला काही डाऊट नसावा. फक्त कॉमन डिफरन्स b मायनस a t2 मायनस t1 केलाय. tn च्या फॉर्म्युल्यामध्ये d ची व्हॅल्यू टाकायची b मायनस a. हे प्लस a इकडे जाऊन काय होणार आहे मायनस a. मल्टिप्लायचा ब्रॅकेट इकडे जाऊन काय केलं डिवाइड. हे मायनस 1 इकडे नेऊन काय केले प्लस. ह्या स्टेपला आपण साइड काय केले फक्त इंटरचेंज केलेले आहेत. LHS RHS लिहिले RHS LHS ला हे 1/1 केलेलं आहे. 1 कॅन बी रिटन ॲज 1/1 अँड मेक द डिनॉमिनेटर इक्वल. सो इकडे 1 into c minus a इकडं 1 into b minus a as it is आणि खाली b minus a into 1 b minus a. Remove the bracket c as it is minus a as it is plus b as it is minus a as it is. c plus b दोन्ही टर्म्स पॉझिटिव्ह आहे. आधी लिहिलेला डिनॉमिनेटर सांगत नाही कारण सेमच आहे. आणि इथला -1 आणि इथला -1 इथे झाले -2. आय होप तुम्हाला n च्या व्हॅल्यूच्या कॅल्क्युलेशन मध्ये काहीही डाऊट नसावा. सेकंड व्हॅल्यू आहे n कॅल्क्युलेट करण्याची पण एवढंच ऑलरेडी तुम्हाला कॉम्प्लिकेटेड दिसते. मग सेकंड चॉईस काय आहे बघा. जर ही चॉईस आहे तुम्हाला इफ यू वॉन्ट टू सॉल्व लाईक दिस फ्रॉम दिस बघा c मायनस a ॲज इट इज ठेवा इंटू b मायनस a ला आतमध्ये मल्टिप्लाय करा n इंटू b मायनस a येणार आणि -1 इंटू b मायनस a येणार बघा. -1 इंटू b मायनस a. आता हे मायनस इकडे नेऊन प्लस करा. -1 लिहिला नाही याला काही फरक पडत नाही त्यामुळे काय येणार बघा c मायनस a प्लस हो तर याला ब्रॅकेट टाका काही प्रॉब्लेम नाही प्लस b मायनस a इज इक्वल्स टू n इंटू ब्रॅकेट b मायनस a. सी रिमूव्ह द ब्रॅकेट्स c minus a plus b minus a is equals to n into bracket b minus a. minus a minus a minus 2 झालं c plus b minus 2a is equals to n into bracket b minus a. अशा व्हॅल्यू तुम्हाला इथं आलेल्या आहेत. नाव सी हे मल्टिप्लाय b minus a इकडून डिवाइड करा डायरेक्ट व्हॅल्यू ऑफ n मिळते बघा. c plus b minus 2a पूर्ण ब्रॅकेटच इकडे टाका minus b upon a is equals to n. हे मल्टिप्लाय इकडे नेऊन फक्त डिवाइड केलेलं आहे.
सेम इथं एवढं कॅल्क्युलेशन इथं क्रॉस मल्टिप्लाय करावं लागलं, इथं नाही, इथं आतमध्ये मल्टिप्लाय केलं. n इंटू बी मायनस ए आहे तसं लिहिलेलं आहे आणि -1 इंटू बी मायनस ए इथं लिहिलेलं आहे. -1 इकडे जाऊन फक्त +1 करायचे आणि हे सिम्प्लिफाय करायचं. रिमूव्ह द ब्रॅकेट्स सी मायनस ए प्लस बी मायनस ए मायनस इथं -2 झाले, -1 आणि सी प्लस बी आहे तसं लिहिलं. हेच कॅल्क्युलेशन इथं आलेलं आहे आणि हा मल्टिप्लायचा ब्रॅकेट इकडे आणून फक्त काय केलेलं डिवाइड. तुमच्याजवळ चॉईस आहे. इफ यू वॉन्ट टू सिम्प्लिफाय लाईक दिस you can use these steps. If you want to simplify like this after these steps you can simplify like this also. हे किंवा हे दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीनं तुम्ही n ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर n ची व्हॅल्यू सेमच राहते आणि हवं तर याला बॉक्स न करता साइड इंटरचेंज करून मग बॉक्स करूयात आपण. मग सेमच आन्सर आहे, काहीच बदल नाही. c + b - 2a डिवाइडेड बाय b - a. these both brackets are same. इथपर्यंत आय होप कुणाला काही डाऊट नसावा. इफ यू वॉन्ट टू चेक दिस आन्सर यू कॅन चेक बाय व्हिडिओ. तुम्ही इकडे तिकडे इंटरचेंज करू शकता आणि व्हॅल्यू टेक द स्क्रीनशॉट फॉर रायटिंग. इथं मात्र तुम्हाला 2 चॉईसेस आहेत. सो आय विल राईट हिअर ऑर नाव टेक द स्क्रीनशॉट फॉर रायटिंग. तिथून पुढे तुम्ही कसंही सोडवा. यू हॅव टू यूज द TN अँड आफ्टर दॅट कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ n. नाव SNच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला SN फाइंड आउट करायचं आहे. SNच्या फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं n आहे तिथं तिथं आपल्याला हा मोठाच्या मोठा ब्रॅकेट टाकायचा आहे, एवढंच लक्षात ठेवा. सो नाव आय एम गोइंग टू रफ ऑल दिस अँड नाव वी आर गोइंग टू यूज SN. ओके, सी SN फाइंड आउट करायचं आहे आणि मग जे टेक्स्ट बुक मध्ये आन्सर दिलेला आहे तेच येणार आहे आपला आन्सर. तुमच्या लक्षात आलं असेल की ऑलरेडी हे हाफ ब्रॅकेट पर्यंत आपण केलेलं आहे. फक्त आन्सरच्या हिशोबाने इथं वरती a + c आणि डिवाइडेड बाय 2 आलं पाहिजे, एवढंच राहिले. बाकीची n चीच व्हॅल्यू आहे. जर शोधायचा विचार केला तर b + c - a. आपलं c + b आले तर आपण नंतर ते b + c - a करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, ॲज पर अवर आन्सर इंटरचेंज करू शकता b आणि c मध्ये. जर तुम्हाला लिहायचं असेल तर रिप्लेस करा इथंच. देअरफॉर n = b + c. c + b होतं त्याचं b + a केलं आपण. -2a डिवाइडेड बाय b - a. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ n. मगाच्या आन्सरच्या पुढे आपण सॉल्व करतो. we have to find sum of all terms. Therefore SN is equals to, what is the formula? n divided by 2 into bracket 2a plus n minus 1 into d. नीट लक्ष द्या. जिथं जिथं n तिथं तिथं हा पूर्ण ब्रॅकेट टाकायचं आहे. इथं पण टाकायचं आहे, इथं पण टाकायचं आहे. इथं जर तुम्हाला व्यवस्थित समजलं नाही तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. बाकीच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. इथं SN ॲज इट इज ठेवायचं, इथं काही ती व्हॅल्यू टाकायची गरज नाही. नाव सी SN is equals to n/2. I will replace this bracket c. n ची व्हॅल्यू टाकते ब्रॅकेटमध्ये टाकते, n ची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये टाकते. b + c - 2a डिवाइडेड बाय b - a. आय होप व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं बघायला काही प्रॉब्लेम नाही. n ची व्हॅल्यू टाकली हा तर SN थोडंसं खाली घेते. डिवाइडेड बाय 2 ॲज इट इज. n/2 फक्त लिहिलं. नाव सी इनसाइड द ब्रॅकेट n/2 2a ॲज इट इज. ओके, प्लस इथं बघा n - 1 आहे म्हणजे हा ब्रॅकेट -1 लिहायचं आहे. हा पूर्ण ब्रॅकेट n च्या जागी लिहायचा आहे म्हणून इथं आणखी एक ब्रॅकेट टाकते आणि n च्या व्हॅल्यूला असा ब्रॅकेट टाकते. -1 ॲज इट इज ठेवते. ओके, हा झाला तुमचा n - 1 चा ब्रॅकेट इंटू d आहे आणि d ची व्हॅल्यू होती बाळांनो तुमची b - a ॲज इट इज लिहिलेला आहे. b - a ॲज इट इज लिहिलं. खूप मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे इथं. सो आय विल सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ n हिअर. काय आहे? b + c - 2a डिवाइडेड बाय b - a. आणि इथं d लिहिल्यानंतर हा पूर्ण ब्रॅकेट बघा. 2a plus n minus 1 into d. कंप्लीट ब्रॅकेट्स झालेले आहे. आता काय करायचं बघा, हे डिवाइड b मायनस a खाली ओढा, पूर्ण काम संपतं इथं. देअरफॉर कारण ते डिवाइड आहे तो डिनॉमिनेटर खाली घेऊन या. SN is equals to काय येणार आहे? b plus c minus 2a डिवाइडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट b minus a. आणि जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं उत्तराचा डिनॉमिनेटर बरोबर आहे, हा ब्रॅकेट पण पूर्ण बरोबर आहे. हा पूर्ण ब्रॅकेट सोडून फक्त b plus c उत्तर काहीतरी राहते बघा.
सॉरी ए प्लस सी राहते, म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट सॉल्व्ह करून तुमचं आतला आन्सर किती आलं पाहिजे, ए प्लस सी, जेणेकरून तुमचा आन्सर करेक्ट येऊ शकते. सो नाव वी आर गोइंग टू सिम्प्लिफाय दिस. सी आपल्याला खूपदा रफ करावं लागणार आहे. सी हिअर 2a आहे तसे लिहिते प्लस काय येईल बघा 2a ॲज इट इज. इथं बघा हा डिनॉमिनेटर आहे, ह्याला काहीच डिनॉमिनेटर नाही आहे म्हणजे 1 येणार आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा, इकडे 1च येणार आहे. बघा काय येणार आहे, b प्लस सी मायनस 2a मायनस इथं b मायनस a इंटू 1 b मायनस a येणार आहे, पण पुट द ब्रॅकेट. बघा ह्याने फक्त इथं क्रॉस मल्टिप्लाय केलेला आहे, खाली ॲज इट इज काय येणार आहे, b मायनस a. हवं तर याला इकडून इकडे d पूर्ण ब्रॅकेट टाका इंटू ह्याला मल्टिप्लाय काय आहे, b मायनस a मल्टिप्लाय आहे, आणि मग हा पूर्ण इथून जो ब्रॅकेट झाला तो इथं कंप्लीट होतो. आता इथं बघा हे डिवाइड आहे b मायनस a, ब्रॅकेट टाकावं तर याला डिवाइड b मायनस a मल्टिप्लाय b मायनस a काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. डिवाइड b मायनस a मल्टिप्लाय b मायनस a कॅन्सल झाला. जस्ट सिम्प्लिफाय दिस आफ्टर रिमूव्हिंग द ब्रॅकेट. See, therefore Sn is equals to b plus c minus 2a divided by 2 into bracket b minus a inside bracket 2a आहे तसं लिहिलं. ओके, आता ह्याला डिनॉमिनेटरच नाही त्यामुळे ॲज इट इज लिहिते प्लस, हो तर ब्रॅकेट टाकते. बघा काय आलं, b प्लस सी मायनस 2a निगेटिव्ह साईनमुळे हे झाले मायनस b आणि हे पॉझिटिव्ह मायनस इंटू मायनस झाले पॉझिटिव्ह a. सो आणि हा ब्रॅकेट पुन्हा एकदा क्लोज करते. ओके, आय विल क्लोज द ब्रॅकेट. सी हिअर माझी आवडती स्टेप मायनस बी आणि हे प्लस बी, मायनस बी प्लस बी काय होणार आहे, कॅन्सल. आता आतमध्ये काय 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 राहते बघा. सी देअरफॉर Sn इज इक्वल्स टू ह्याला आत लावायचं नाही, हे आन्सर मधल्या स्टेप्स आहेत राईट ॲज इट इज. b प्लस सी मायनस 2a डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट b मायनस a इनसाइड द ब्रॅकेट सी 2a प्लस इथं राहिला सी, ह्या मायनस 2a मधून सी हिअर या मायनस 2a मधून हातला एक ए गेला, एकच ए राहिला, मायनस ए राहिला. बरोबर आहे, मायनस 2 प्लस 1 नथिंग बट मायनस ए. बिगर नंबर साइन दिलं तर 2 मधून एक गेला, एक राहिला, बिगर नंबर साइन वॉज निगेटिव्ह, सो हिअर आन्सर इज निगेटिव्ह. 2a प्लस सी मायनस ए. आता इथे पुन्हा बघा ह्या 2a मधून इथला मायनस 1 गेला की a प्लस सी ब्रॅकेट आला. नेक्स्ट स्टेपला यू विल हॅव दी आन्सर Sn is equals to b plus c minus 2a divided by 2 into bracket b minus a inside the bracket. बघा 2a मधून एक ए गेला, एच राहिला, प्लस इथं असणारा c आणि दिस इज युअर आन्सर. फक्त हा ब्रॅकेट सुरुवातीला आहे तर लिहू शकता, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत, काही कॉम्युटेटिव्ह टर्म्स आहेत, म्हणजे उलट सुलट लिहिलं तरी आन्सर सेम राहतं, मल्टिप्लिकेशन आहे. b plus c minus 2a divided by 2 into bracket b minus a. This is the answer of the 11th question. जिथं जिथं व्हॅल्यू ऑफ n आहे तिथं तिथं तुम्हाला हा पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट रिप्लेस करायचा आहे. तो इथं टाकला आपण आहे तसा, याच्यात काय चेंज नाही, फक्त b मायनस a खाली घेतलं, बाहेरचं सगळं सिम्प्लिफिकेशन संपलं. नाव सी हिअर इथं यांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, n मायनस 1 इंटू डी लिहिलेलं आहे. इथं काय केलं बघा, डू दी क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो हे b मायनस ए इंटू 1 इथं b मायनस ए झालं, डिवायडेड बाय ह्या पूर्ण ब्रॅकेटचा b मायनस ए झाला मल्टिप्लाय करून. मग हा मल्टिप्लाय आणि हा डिवाइड b मायनस ए कॅन्सल झाला. नेक्स्ट स्टेपला आता बाहेरचं काही सांगत नाही, नेक्स्ट स्टेपला 2a ॲज इट इज लिहिलं. इथं बघा b आहे तसं लिहिलं, c आहे तसं, पहिला ब्रॅकेट आहे तसं राहिला. कंसाच्या बाहेर इथं निगेटिव्ह साईन असल्यामुळे आतली साईन चेंज झाली, दिस वन बिकम्स मायनस, दिस वन बिकम्स प्लस. मग इथं प्लस बी मायनस बी गेट्स कॅन्सल, सी आहे तसा लिहिलेला आहे, या मायनस 2 मधून प्लस 1 गेला, मायनस ए राहिला, आणि हे 2a आहे तसं 2a मधून एक ए गेला, ए राहतो. यू विल गेट दी final answer of this question. In this way you are able to find out the solution of the example number 11 which is starred example. ओके, आता कळालं स्टार्ड एक्झाम्पलची लेवल काय आहे बघा, लेवल ऑफ हार्डनेस थोडीशी काय आहे, जास्त आहे. जर इथं तुमची नजर चूक झाली, थोडंफार इकडं तिकडं प्लस मायनसमध्ये चुकलं तर तुम्हाला या जन्मात तर याचा आन्सर डेफिनेटली सापडणार नाही. नाव वी आर गोइंग टू सॉल्व दी 12th एक्झाम्पल. टेक द स्क्रीनशॉट फॉर रायटिंग. तुम्हाला लिहिण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून तुम्ही हे एक्झाम्पल लिहून काढू शकता. आय होप देर इज नो डाऊट इन दिस एक्झाम्पल. नाव सी वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द एक्झाम्पल नंबर 12. नीट लक्ष द्या काय सांगते ते. एक्झाम्पल नंबर 12 आणि एक्झाम्पल नंबर 13
दोन्ही सेम आहे, फक्त एक्झाम्पल नंबर 12 मध्ये तुम्हाला एसएन साठी सॉल्व्ह करायचं आहे आणि एक्झाम्पल नंबर 13 मध्ये तुम्हाला टीएन साठी फाइंड आउट करायचं आहे. जर 13 वरती असतं, 13 आधी घेतलं तर 12 लगेच समजतं, कारण टीएनचा फॉर्म्युला एसएनच्या फॉर्म्युल्यापेक्षा कमी कॉम्प्लिकेटेड आहे. तर तसं उलटंही घेऊ शकता, पण इथं आपण व्हिडिओ बनवतोय त्यामुळे तुम्ही काय आधी 13 नंबरचं बघायचं असेल तर थोडंसं पुढं व्हिडिओ काय करू शकता, स्किप करू शकता, थोडासा पुढे घ्या आणि तुम्ही 13 नंबर आधी बघा आणि मग 12 नंबर सॉल्व्ह करा. मी 12 नंबर आधी घेते, इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळं सी काय म्हटलंय, इफ सम ऑफ द p टर्म्स ऑफ एन AP इज इक्वल टू द सम ऑफ q टर्म्स इन एन AP. म्हणजे काय माहिती का, सम ऑफ p टर्म्स, n टर्मची सम असेल तर sn म्हणतो, म्हणजे इथं n च्या जागी p ची सम म्हटलंय, p इज इक्वल टू q ची सम. हा फॉर्म्युला बघा, sp इज इक्वल टू sq. म्हणजे लेफ्ट साइडला जिथं जिथं n तिथं तिथं p टाकायचं आणि राईट साइडला जिथं जिथं n आहे तिथं तिथं q सबस्टिट्यूट करायचं आहे. हे लॉजिक फक्त वापरलं की यू विल गेट डेफिनेटली द फायनल आन्सर ॲज 0. तुम्हाला आणि सगळ्यात शेवटी म्हटलंय की सम ऑफ फर्स्ट p प्लस q, म्हणजे सगळ्यात शेवटी याची व्हॅल्यूचा वापर करून तुम्हाला s p प्लस q फाइंड आउट करायचं. म्हणजे सगळ्यात शेवटी n च्या जागी यू हॅव टू सबस्टिट्यूट p प्लस q आणि त्याची व्हॅल्यू 0 येते हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. हे घ्यायचं, सॉल्व्ह करत जायचं, काहीतरी इक्वेशन येईल, त्या इक्वेशनची व्हॅल्यू मे बी 0 येईल आणि ह्या व्हॅल्यू ह्याचा वापर करून इथं तुम्हाला एस पी प्लस क्यू ची व्हॅल्यू 0 आणायची आहे. हे इथं लॉजिक आहे आणि हेच पुढचं एक्झाम्पल आहे बघा. यम टर्म ऑफ यम टाइम्स म्हणजे काय म्हटलंय बघा, यम टी एम इज इक्वल टू एन टी एन घ्यायचं आहे आणि 30 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. इथं काय आहे तर हे लॉजिक एस एन आणि इथं काय आहे टी एन, फक्त इथं यम आणि एन त्यांनी मल्टिप्लाय करून आपल्याला दिलेलं आहे. सेम प्रोसेस आहे, म्हणजे एक एक्झाम्पल समजलं की दुसरं एक्झाम्पल समजते, कारण सगळ्या स्टेप्स निम्याच्या पुढे जवळजवळ सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप्स दोन्ही एक्झाम्पल्सच्या सेमच आहेत. सो वी आर मूव्हिंग विथ द एक्झाम्पल नंबर 12 फर्स्ट. सी गिवन what is given, sum of first p terms of an AP आहे कसं स्टेटमेंट कॉपी पेस्ट करा. सम ऑफ फर्स्ट p टर्म, फर्स्ट p टर्म्स n लिहायची सवय पडली ना आपल्याला, टर्म्स ऑफ an AP is equal to is equal to sum of the first q terms of an AP. That is, what is that is? That is SN च्या फॉर्म्युल्यामध्ये SP इकडे आणि SQ इकडे. कॉल इक्वेशन फर्स्ट हे दिलेलं आहे, गिवन कंडिशन आहे. अगोदर you can write here therefore by using given condition. If you want to write here you can write, don't write that is there. By using given condition, SP is equals to SQ. We know that काहीच नाही, फक्त सिम्प्लिफिकेशन केअरफुली घ्यायचं, कारण मल्टिप्लाय खूप करायचं, काय कॉमन काढतो जर नाही काढलं तर प्रॉब्लेम येतो. ओके, नाउ सी हियर वी नो दॅट राइट द फॉर्म्युला फॉर SN. SN is equals to n upon 2 into bracket 2a plus n minus 1 into b. Standard formula आहे, इथं फॉर्म्युला. ओके, now using equation 1 we कंडिशन मध्ये हे फॉर्म्युले लेफ्ट साइडला हा फॉर्म्युला p साठी वापरायचा, जिथं जिथं n तिथं तिथं p, राइट साइडला जिथं जिथं n तिथं तिथं q सबस्टिट्यूट करा. सी SP is equals to SQ, म्हणजेच काय नाही बघा, नीट लक्ष द्या, P upon 2 बरोबर आहे. n upon 2 च्या ऐवजी काय येणार आहे P upon 2 into bracket 2a plus आहे तसं n minus 1 means P minus 1 into d. खूप सोपं एक्झाम्पल आहे, समजलं तर. जिथं n होता तिथं फक्त p व्हॅल्यू टाकली. सेम इकडे प्रोसेस, जिथं n तिथं q टाका, q upon 2 into bracket 2a as it is plus जिथं n तिथं q टाकायचे, म्हणजे q minus 1 into d आलेला आहे. नाव हे 2 डायरेक्ट इथं समजत असेल तर 2 ला 2 कॅन्सल करा किंवा सरळ म्हणा मल्टिप्लाइंग बाय 2, चॉईस तुमची आहे. तुम्हाला कळत असेल तर कॅन्सल करून टाका. मल्टिप्लाइंग बाय 2
पी गेट. 2 कॅन्सल करा पुढच्या स्टेपला. काय येणार आहे पी इंटू ब्रॅकेट आधी लिहिते मग 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी. 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी. सेम इकडे काय येणार आहे क्यू इंटू ब्रॅकेट 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. आता काय सांगते बघा ह्या p ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सेम प्रोसेस इकडे किंवा हे दोन्ही एका साईडला घ्या आणि मग प्रोसेस करा. जर तुम्हाला समजत असेल तर आधी मल्टिप्लाय करून मग सगळ्या टर्म इकडे ट्रान्सफर करा किंवा डायरेक्ट मायनस करून घ्या आणि मग ट्रान्सफर करा. तुमची चॉईस आहे. सगळं लेफ्ट साईडला घेऊन सोडवलं तरी चालेल किंवा आधी मल्टिप्लाय मग लेफ्ट साईडला घ्या. बघा p ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. काय येणार आहे 2a p इंटू a p इंटू 2a ॲज इट इज इंटू p प्लस आतमध्ये p ने मल्टिप्लाय करायचे. बघा p ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. तर समजत नसेल तर काय करू शकता p इंटू ब्रॅकेट p मायनस 1 इंटू डी. इथं p आणि d दोन्ही मल्टिप्लाय आहे तर pd दिलं तरी चालतंय इज इक्वल्स टू इथं सेम 2a इंटू q 2aq ओके प्लस q इंटू ब्रॅकेट आतमध्ये q ने मल्टिप्लाय करायचंच आहे नेक्स्ट स्टेपला. q इंटू ब्रॅकेट q मायनस 1 आणि हे d पण बिचारे मल्टिप्लाय आहे. ओके नाव p ने आतमध्ये मल्टिप्लाय करूयात आणि q ने पण आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. p आणि q ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. d ने मल्टिप्लाय करायची गरज नाही. d पुन्हा कॉमन काढता येतो. खूप टर्म्स होतात. ओके सो देअर लेफ्ट साइड राईट साइड आहे तसं लिहितो बघा 2ab p ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर p इंटू p काय होणार आहे मला बघा प्लस आहे. आतमध्ये लिहा कारण मल्टिप्लाइंग d मी काढणारच नाही. p इंटू p काय येणार आहे p स्क्वेअर. आय होप तुम्हाला हे दिसतंय. p इंटू p काय येणार आहे p स्क्वेअर. p इंटू मायनस 1 काय येणार आहे मायनस p इंटू d मायनस p इंटू d इज इक्वल्स टू 2aq आहे तसं ओके प्लस q इंटू q इज नथिंग बट q स्क्वेअर मायनस q इंटू 1 q इंटू मायनस 1 ॲज इट इज q येणार आहे आउटसाइड द ब्रॅकेट d. हे आहे असं उचला आणि लेफ्ट साइडला ट्रान्सफर करा. बघा काय देतो 2ab प्लस इनसाइड ब्रॅकेट p स्क्वेअर मायनस p इंटू d ओके मायनस हे प्लस इकडे मायनस आलं 2aq पुन्हा पुढचा पण ब्रॅकेट मायनस q स्क्वेअर मायनस q इंटू d. आता नीट बघा ही पहिली टर्म आणि ही तिसरी टर्म याच्यातून 2a कॉमन निघतंय. घ्या एका बाजूला काय येणार आहे फर्स्ट आणि थर्ड टर्म एकत्र घ्या. काय येणार आहे 2a इथं काय राहिला 2a घेतलं कॉमन तर इथं राहिलेली व्हॅल्यू आहे. आय विल राईट विथ डिफरंट कलर्स हिअर किंवा हे ब्लॅक ने लिहिते p आणि इथं मायनस साइन इथे राहिला फक्त q. पहिल्या आणि तिसऱ्या टर्मचं हे कॉमन आहे. ही टर्म इम्पॉर्टंट आहे. ओके आता बघा इथं d आणि इथं d आहे. d कॉमन काढा. d तुम्ही सुरुवातीला लिहू शकता कॉमन आहे म्हणून पण आपल्या फॉर्म्युल्यानुसार d ची व्हॅल्यू शेवटी असते म्हणून d कॉमन काढायचा पण शेवटी घ्यायचा. मध्ये हे प्लस साइन टाका बघा प्लस इंटू इथं काय येणार आहे बघा हा ब्रॅकेट असा समजत नसेल तर असं आहे बघा p स्क्वेअर मायनस p राहिले इथं हे मधलं साइन आहे मायनस इथे राहिले q स्क्वेअर मायनस q आणि ह्या दोन्ही ब्रॅकेट्स मधला फक्त d कॉमन काढला. जर आतमध्ये तुम्ही d ने मल्टिप्लाय केलं तर बघा d ने मल्टिप्लाय केलं ही टर्म होती आणि d ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं ही दुसरी आणि चौथी टर्म तयार होती. आय विल मेक अराउंड हिअर सेकंड अँड फोर्थ टर्म मधून d कॉमन काढलेला आहे. तो काढताना इथं हा p स्क्वेअर मायनस p ब्रॅकेट व्यवस्थित लिहिलेला आहे आणि हा मायनस साइन इथला ॲज इट इज लिहिलेला आहे q स्क्वेअर मायनस q इथे लिहिलेला आहे. आता काय करायचं बघा हे ब्रॅकेट रिमूव्ह करायचे. बाकीच्याला हात लावायचा नाही. आन्सर मधल्या स्टेप्स आहे. देन काय नाही बघा 2a ॲज इट इज p मायनस q ॲज इट इज प्लस ओके इथं प्लस आहे सी p स्क्वेअर मायनस p निगेटिव्ह साइनमुळे आतली साइन चेंज झाली. इथं झालं q स्क्वेअर हे मायनस इंटू मायनस झालं बाळांनो प्लस q आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटला d मल्टिप्लाय आहे. पूर्ण ब्रॅकेटला d मल्टिप्लाय आहे. नाव इथं बघा हे p आणि हे एकत्र घ्या स्क्वेअर स्क्वेअर एकत्र घ्यायचे आणि p आणि q एकत्र घ्यायचे. एवढी स्टेप आहे. पुढची ही स्टेप पण कंबाईन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट टर्म्स राईट ॲज इट इज 2a इनसाइड द ब्रॅकेट p मायनस q प्लस काय केलं बघा p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर एकत्र लिहिलेलं आहे मायनस बघा
मायनस इथे लिहिलेलं आहे मी P प्लस Q. फक्त टर्म्स रिअरेंज केलेले आहेत, बाकी काय केलं नाही. P 3 नंबरची टर्म जी होती ती 2 नंबरला लिहिली, 2 नंबरची टर्म होती ती 3 नंबरला लिहिलेली आहे. ओके, आणि इंटू डी ॲज इट इज कॉपी पेस्ट केलं. ओके, रिअरेंज केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या स्टेपला मात्र डबल स्टार करा. तर म्हणणार मिस किती स्टार आहे, एक्झाम्पलच तेवढं डिफिकल्ट आहे आणि तुम्ही लकी आहात की वी आर गोइंग टू अपलोड दिस व्हिडिओ. म्हणजे तुम्ही हे एक्झाम्पल किती पण वेळेला बघू शकता, समजत नाही तोपर्यंत. हे ॲज इट इज कॉपी पेस्ट करा. P मायनस Q प्लस, आता बघा काय करते, हे 2 ब्रॅकेट टाका आणि ह्या दोघांना ब्रॅकेट टाका. गंमत काय होते बघा आता. P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअर, मायनस साईन आहे तसं, कंसाच्या बाहेर निगेटिव्ह साईन कॉमन काढलं तर आतलं साईन चेंज होतं. म्हणजे हे आहे तसं राहिलं आणि इथलं चेंज होणार. मायनसचं काय, पॉझिटिव्हचं काय होणार आहे, डेफिनेटली निगेटिव्ह. आतमध्ये मल्टिप्लाय करून बघा, -1 इंटू P मायनस P मायनस इंटू मायनस प्लस होते. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन चुकलेलं नाही. म्हणून इथे मी तुम्हाला या स्टेपला डबल स्टार करायला सांगितलेला आहे. नाव सी. आता इथं P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअर आहे, म्हणजे आयडेंटिटीकडे ज्यांना आठवली त्यांच्यासाठी हे लक्षात येईल की इथं आपण A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचं एक्सपान्शन वापरायचं आहे. इथं फर्स्ट ब्रॅकेटसाठी बघा किती बऱ्याचशा स्टेप्स आहेत. म्हणजे याच्यानंतरच्या स्टेपला बाळांनो 3 स्टार करायचे. आयडेंटिटी तुम्हाला आठवली पाहिजे की इथं आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे. देअरफोर हे हात लावायचं 2a इंटू ब्रॅकेट P मायनस Q प्लस, उत्तराच्या जवळ भरपूर जवळ आलोय आपण, पण हे रफ करून अजून एसेन्स फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो सी हा ब्रॅकेट एक्सपांड करायचा आहे. मला वाटतं सर्वांना A स्क्वेअर मायनस B स्क्वेअरचं उत्तर माहिती आहे. फर्स्ट ब्रॅकेट A प्लस B म्हणजे P प्लस Q, सेकंड ब्रॅकेट A मायनस B म्हणजे P मायनस Q इथे येणार आहे. हे एक्सपांड झालं इथं. आय विल राईट मेक द अंडरलाईन हिअर. ह्याचं आन्सर हे लिहिलं. पुढचा ब्रॅकेटमध्ये काहीच बदल करायचा नाही. मायनस P आहे, P मायनस Qचा ब्रॅकेट ॲज इट इज कॉपी पेस्ट करा आणि याच्या बाहेर आहे D. आता हे लक्षात येईल की या दोन्ही टर्म्समध्ये ह्या पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेटमध्ये P मायनस Q कॉमन काढता येते. टेक द कॉमन आणि तो लिहिताना याच्या शेजारी लिहा किंवा सुरुवातीला लिहिलं तरी चालतं. सी आहे 2a इंटू ब्रॅकेट P मायनस Q प्लस, इकडे लिहिते आहोत P मायनस Q. बघा P मायनस Q कॉमन काढलं, इथं राहिला P प्लस Q आणि इथं राहिला फक्त सगळंच बाहेर गेलं म्हणजे 1 राहिलेला आहे, पण तो मायनस आहे. इथं मायनस आहे त्यामुळे इथं राहिला -1 इंटू D. नीट लक्ष द्या. आता इथं पण P मायनस Q आहे, इथं पण P मायनस Q आहे. पुन्हा एकदा P मायनस Q कॉमन निघतोय. देअरफॉर P मायनस Q गेट्स कॉमन इथला आणि इथला. बघा इंटू 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 3 इंटू आहेत त्यामुळे P मायनस Q बाहेर काढू शकतो आणि इथं P मायनस Q कॉमन काढला तर इथं राहते फक्त 2a. लक्ष द्या.